शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा गणित विषयाचा मराठी मीडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. इयत्ता 7वी गणित मराठी माध्यम पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित. चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही 7वीच्या वर्गाची गणित विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका या ठिकाणी आपण उत्तरासहित सोडवणार आहोत. एकूण 60 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे. त्यात 50 गुण हे लेखी कामासाठी असतील आणि 10 गुण तोंडी कामासाठी. बघा, प्रात्यक्षिक आणि तोंडीसाठी आपल्याला हे सर्व प्रश्न विचारले जातील. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत व्यवस्थित सोडून ठेवा. त्यानंतर लेखी चाचणीसाठी दिलेल्या सूचना. प्रश्न 3, खालील उदाहरणे सोडवा 10 गुणांसाठी. दिलेली संख्या अक्षरात लिहायची. त्यानंतर ब मध्ये अक्षरात दिलेली संख्या अंकात लिहायची. क साठी आपल्याला दिलेली संख्या विस्तारित रूपात लिहायची. बघा, ती या पद्धतीने लिहा, व्यवस्थित सराव करा. हेच प्रश्न आपल्याला परीक्षेला येणार आहेत. त्यानंतर बेरीज करायची. ई भागामध्ये वजाबाकी करायची. त्यानंतर गुणाकार करा. भागाकार करायचे. प्रश्न 4मध्ये खाली दिलेली उदाहरणं सोडवा 8 गुणांसाठी. बघा, ते उदाहरण या पद्धतीने सॉल्व करायचे. अ आणि ब चं. हे अ चं उत्तर आहे आणि हे ब चं. हे ब चं उदाहरण, हे अ चं. व्यवस्थित लक्षात घ्या, अशा पद्धतीने ते सॉल्व करायचे. क भाग लेखी उदाहरण दिलेले. प्रश्न 5 बघा, खालील दिलेली उदाहरणं सोडवा 4 गुणांसाठी. अनुष्काजवळची फुलं आपल्याला काढायची आहेत. पुढचं उदाहरण.
प्रश्न 6वा, खालील दिलेली उदाहरणं सोडवा. प्रश्न 7वा, 4 गुणांसाठी. प्रश्न 8वा, प्रश्न 9वा, त्यानंतर पुढचा प्रश्न 10वा प्रश्न सोडवा 4 गुणांसाठी. गुणाकार भागाकारच्या क्रिया आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न स्तंभालेख काढा 5 गुणांसाठी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची गणित विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.